आठवड्यामागे आम्ही चुहा पूलमध्ये मॅनग्रोव्हवर झालेल्या इलिगल डम्पिंगबद्दल तिकडे तपासणी करायला गेलेलो. तेव्हा तिकडे जी लोक होती त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला येऊन जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करू. 2 आठवडे आम्ही त्यांच्याबरोबर फॉलोअप केला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला काय त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन भेटायला आले नाही. म्हणून काल आम्ही तिथे परत जाऊन व्हिजिट करायचा विचार केला आणि आम्ही तिथे जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला कळलं की तिकडे टाकलेला कचरा जाळला जात आहे. म्हणून आम्ही तिथे आत जायचा प्रयत्न केला तर तिथे JCB लावून आम्हाला थांबवायचा, आमच्या गाड्यांना थांबवायचा प्रयत्न त्यांनी केला. त्या RFOचं असं म्हणणं होतं की ती जी जमीन आहे ती खाजगी जमीन आहे. तर आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला एकच प्रश्न विचारायचा आहे की ही खाजगी जमीन असली तरी पण मॅनग्रोव्हवर इलिगल डम्पिंग करणं अलाउड नाही आहे. आम्ही एक RTI पण टाकलाय आणि RTIचं पण हेच उत्तर आम्हाला TMC आणि पोल्युशन बोर्डने दिलं आहे की तिथे जी जी डम्पिंग होती आहे ती इलिगल आहे. तर आता इलिगल डम्पिंग आहे तर त्याच्यावर TMCनी ॲक्शन का नाही घेतली आहे. जेव्हा फॉरेस्टलाही आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा फॉरेस्टचे जे RFO होते त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे मॅटर आहे ते महसूल विभागाच्या खाली येतं आणि हा मॅटरबद्दल त्यांनी ऑलरेडी 2 FIR रजिस्टर केले आहेत. तर आम्हाला आता महसूल विभागाला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारायचं आहे की जे तुम्ही 2 FIR रजिस्टर केले आहेत त्याच्या पुढे काय झालंय, ते 2 लोकांना अरेस्ट झाली आहे की नाही आणि ह्याचा फॉलोअप आम्ही स्वतः जाऊन महसूल विभागाच्या ऑफिसमध्ये घेणार. येणाऱ्या पावसाळ्यात आम्ही तिकडचे मॅनग्रोव्हज परत रिप्लांट करू आणि त्यासाठी आम्हाला मुंब्राच्या लोकांची गरज आहे. तर आमची तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे की आम्हाला ह्या इनिशिएटिव्हमध्ये प्रतिसाद द्या आणि जास्ती संख्येत येऊन आपण सगळे परत हे मॅनग्रोव्ह लावू. थँक्यू.